माझी मुलगी म्हणजे जिकडे जॉबला आहे कॉलेजमध्ये, तिच्या ऑफिसमध्ये तिला सांगितलं गेलं की तुला आता ह्या ऑफिसमधनं दुसऱ्या ऑफिसमध्ये जावं लागेल. ती मला घरी आल्यावर 5-5:30ला येते. मला म्हटली, आई मला नाही गं, तोच मला ऑफिस पाहिजे, मला नाही दुसरीकडे जायचं. तर म्हटलं ठीक आहे, कामं झाले रात्री की मी बघते. आणि मग मी रात्री बघितलं तिला. म्हटलं काय नाही, तुझी तीच जागा राहणार, तू काळजी नको करू. कॉलनीतली सगळी मुलं गणपती बघायला निघाले. तर तो म्हटला मी पण जातो आई. मी म्हटलं जा, सांभाळून या. ठीक आहे म्हटलं. रात्री जेवलं आणि ते सगळेच कॉलनीतली मुलं आणि तो त्यांच्याबरोबर निघाला. गणपती बघत बघत काहीतरी 3:30 वाजले असतील. आणि त्यांना भूक लागली. पायीच ना मुलं, काही गाडी नाही, सायकल नाही, काही नाही, पायीच निघाले होते. थकल्यामुळे त्यांना भूक लागली. तर तिथे गणपतीनिमित्त गाड्या लागलेल्या होत्या. तर त्यांनी सगळ्यांनी मिळून इडली खाल्ली. वडे, इडली काय काय खाण्यात आलं. जवळजवळ 4 वाजले होते पहाटेचे. बाकी कोणाला त्रास नाही आणि माझ्याच मुलाला त्रास झाला. पण लोक आहे ना कन्फ्यूज आहेत. अच्छा. आता त्यांना समजत नाहीये की आकाशिक रीडिंग घ्यायची, रेकी घ्यायची. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मला हे जाणून घ्यायचं की लोक रेकी कधी घेऊ शकतात, नाही तर त्यांना म्हणजे काय नीड असते त्यावेळी रेकी घेतील लोक. ज्यांना पूर्ण विश्वास आहे परमेश्वरावर, त्या शक्तीवर, त्यांनी घ्यावी. ज्यांच्या भावना विचार नकारात्मक आहे त्यांनी अजिबात घेऊ नका.